अंतिम सामना संपत नाही तोपर्यंत मात्र हे पारितोषिक दिलं जाईल. ओके, शेवटच्या सामन्यापर्यंत हे पारितोषिक असणार आहे प्रेक्षकांसाठी. देवरुख संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. टाल्यांच्या गजराने ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होते. या विजय केने विथ दिनेश. आपण पाहतोय की दिनेशला देखील वारंवार संधी मिळते जय हिंद देवरुंग संघाच्या माध्यमातून आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध त्याला करून दाखवावं लागणार आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील सलामीला आला होता परंतु जास्त काही योगदान त्याला देता आलं नव्हतं. विजयने देखील सुरुवात अडखळणारीच केली होती परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग त्याने केली आणि सामना जिंकून दाखवला त्याने. जबरदस्त फटकेबाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विजय केणे कुठल्याही परिचयाची त्याला गरज नाही अशा प्रकारचा फलंदाज आहे. आमणे लोणाड परिसरातील हा वंडर बॉय आहे. हो नक्कीच, कारण या परिस्थितीचा आपण जर विचार केला तर नक्कीच सर्वात उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याच्याकडे मी पाहतो. या जबरदस्त ऑलराऊंडर आहे परंतु अजय हा बॅटर सुद्धा चांगला रंगणार आहे कारण त्यांच्या समोर सुद्धा असणार आहे निलेश जाधव. या खेळाडूंनी सुद्धा अनेक उनपावसले पाहिलेले आहेत. अनेक स्पर्धेमध्ये चांगल्या चांगल्या इनिंग्स त्यांनी मध्ये सुद्धा साकारलेल्या आहेत. चांगला खेळ त्यांनी सुद्धा केलेला आहे. तर पाहूया कोणता संघ वर्चस्व ठरतो या सामन्यामध्ये. चांगला होमवर्क दोन्ही संघांनी केलेला असणारच आहे या मॅचसाठी. चांगल्या योजना देखील आखलेल्या असतील परंतु पाहायचं आहे की कुठला संघ यशस्वी ठरतोय. एका चांगल्या मॅचची अपेक्षा मात्र सर्व क्रिकेट रसिकांना आहे. पहिलं षटक घेऊन निलेश पहिला बॉल फेस करतो विजय केने आणि पहिल्याच बॉलवर विजयचं काम तमाम. आउटसाइड एज विकेट किपरनं टिपलाय झेल. समाप्त झालाय विजयचा खेळ. पूर्णपणे गेम प्लॅन इथे मात्र केलं होतं. खूपच चुकीचा फटका मित्र म्हणेन स्वतःवर खूपच नाराज आहे आणि मी म्हटलं की चांगला बॅटल होऊ शकेल. तू नक्कीच उल्लेख केला विजय पाटीलचा आणि मी उल्लेख केला निलेश जाधवचा कारण हा खेळाडू सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि ते करून दाखवलं त्यांनी पहिल्या चेंडूवर. खूपच छान सुरुवात आपल्याला टीमला करून देत असताना या ठिकाणी निलेश जाधव पहिल्याच बॉलवर एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र थोडासा दुरून कदाचित खेळण्याचा प्रयत्न झाला असावा त्यामुळेच एज लागली बॅटची. विकेट किपरने कुठलीही चूक केली नाही. सहज सोपा झेल होता परंतु बऱ्याचदा सोपे झेल देखील ड्रॉप होत असतात. तर पहिल्याच बॉलवर खूप मोठा धक्का आणि हेच क्रिकेट आहे. खेळाडू कितीही मोठा असू दे कितीही इन्फॉर्म असू दे फलंदाजाला बाद करण्यासाठी एका चेंडूचीच आवश्यकता असते. नवीन बॅट्समन आलाय आकाश. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न अपील आणि यस पुन्हा एकदा बोट आकाशाकडे. पंचांचं आणखी एक फलंदाज बाद होतोय. आकाश बॅक टू द पेव्हिलियन. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दोन चेंडूमध्ये दोन मोठे झटके इथे मात्र निलेश जाधव देत असताना देवरुंग संघाला. प्रथमतः विजय केने बाद झाला शून्यावर. त्यानंतर कॅप्टन आकाश पाटील हा सुद्धा मात्र शून्यावर माघारी परततोय आणि आता मात्र चौथ्या क्रमांकावर मात्र या ठिकाणी फलंदाज येतो या पवन. पवन पूर्णपणे थांबलेला आहे. वारा पूर्णपणे थांबलेला आहे. जास्त वेगाने वाहत नाही परंतु त्याच्या बॅटमध्ये मोठे पटके पाहतोय का पाहूया. परंतु कुठेतरी आता मात्र कुठे संयम ठेवण्याची फार गरज असणार आहे देवरुंग संघाला. खूप निराशाजनक सुरुवात झाली आहे जय हिंद देवरुंग ए संघाची. दोन खंदे फलंदाज त्यांचे माघारी परतलेत विजय केणे आणि आकाश पाटील. आता दोन जे फलंदाज पट्टीवर आहेत त्यांना एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागणार आहे. हॅट्रिक बॉलचा सामना करतोय फलंदाज पवन. चांगला बॉल ब्लॉकलचा वेध घेणारा चेंडू होता. तेवढाच चांगला फटका देखील पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू समोरच्या दिशेनं. एक धाव येते. सिंगलनं खातं उघडलं जाते जय हिंद देवरुंग ए संघाचं. धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळते आणि दोन फलंदाज बाद झालेले आहेत. मित्रांनो पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी लकी ड्रॉ करणार आहोत. एका चिठ्ठीवर नाव असणार आहे मकरंद स्पोर्ट मुठवाल आणि एका चिठ्ठीवर नाव असलेलं विजेता संघ. तर मकरंद स्पोर्ट मुठवाल संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे. कॉट अँड बॉलची शक्यता. सॉफ्ट डिस्मिसल सॉफ्ट हँड आणि लागणारा हा तिसरा झटका जय हिंद देवरुंग संघाला. दिनेश माघारी परततोय.
गोलंदाजी केली जात आहे आणि त्याचा फायदा मिळतोय निलेश जाधवला, फायदा मिळतोय नक्षत्र चौदरपाडा टीमला. चेंडूला जाणून बुजून थोडी आपटी दिली होती आणि बाउन्स देखील चांगला प्राप्त केला. योग्य दिशेने चेंडू टाकले जात आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल ठेवला होता. चांगल्या पोझिशनमध्ये न येता पुल करण्याचा प्रयत्न केला फलंदाज दिनेशनं आणि प्रयत्न फसलाय. सहज सोपा झेल स्वतः गोलंदाजाने टिपलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये काय धमाकेदार गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला निलेश जाधव. 3 फलंदाज तब्बल त्याने माघारी धाडलेत. पूर्णपणे टॉप ऑर्डर या ठिकाणी मात्र गारज झाली. एखादा आपण जर पत्त्यांचं घर बनवले असतील तर एक पत्ता जर कोसळला तर पूर्णपणे ती पत्ते कोसळायचे आहे. तशाच प्रकारे इथे मात्र दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्याच ओव्हरमध्ये. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट डिलिव्हरी. नवीन फलंदाज आला आहे बलवंत दलवी क्रमांक 5 या आकड्यावर. परंतु धावसंख्या जर पाहिली आपण पहिल्या षटक चालू असताना तर फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. पुल केलाय चेंडू अगदी गॅप मधून. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सुरेख चौकार. तीन फलंदाज बाद केले मात्र शेवटच्या बॉलवर एक चांगला फटका खणखणीत चौकार पाहायला मिळतोय पवनच्या बॅटमधून. 5 धावा पवनच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि तीच धावसंख्या देखील पाहायला मिळते. 3 बाद 5. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी. राऊंड द विकेटचा मारा केला जास्तीत जास्त गोलंदाज निलेशनं. अँगल चांगला क्रिएट केला. अँगलचा फार छान वापर केला त्याने गोलंदाजीमध्ये आणि हिटिंग द डेक हार्ड जे म्हणतात ना तशी गोलंदाजी पाहायला मिळाली. खूप जोर लावून गोलंदाजी करण्यात आली त्यामुळे त्याला चांगला बाउन्स देखील मिळत होता आणि त्या बाउन्समुळेच त्याने फलंदाजांना बाद देखील केलेला आहे. विजय केणे, दिनेश आणि आकाश हे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. तिघांनाही खातं उघडता आलं नाही. अक्षरशः घसरगुंडी पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळालेली आहे जय हिंद देवरुंग ए संघाची. परंतु जय हिंद देवरुंग संघ एक चॅम्पियन संघ आहे आणि या हंगामाचा आपण विचार केला तर 2 स्पर्धांचं विजेतेपद त्यांच्याकडे आहे. आमने लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये पहिल्या क्रमांकावर रँक करत आहे. म्हणजेच या संघाकडून तुम्ही अपेक्षा करू शकता की हा संघ पलटवार करेल. नक्कीच तुमच्या मताशी मी सहमत आहे. कारण तुमच्याकडे बलवंत दलवी सुद्धा सारखा फलंदाज अजूनही किरपट्टीवर आहे. परंतु या ठिकाणी दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय योगेश कोहली. पहिला चेंडू आपण तर पाहिला तर फक्त सिंगल धाव करतोय आणि एकूण धावसंख्या आता मात्र पाहिली तर 3 गडी बाद फक्त आणि फक्त 6 धावा. संत सुरुवात पाहायला मिळाली. याचं कारण 3 मोठे धक्के आपल्याला पाहायला मिळाले. विजय केने, त्यानंतर दिनेश आणि आकाश पाटील या तिन्ही फलंदाजाकडनं मात्र या ठिकाणी हवी तशी कामगिरी झाली नाही. निराश केलं पूर्णपणे पाटीराखेंना आणि ही जोडी पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतं. किती धावांची पार्टनरशिप या दोघांमध्ये पाहायला मिळते पाहूया. कुठेतरी डोकं शांत ठेवून देखील फलंदाजी करावी लागणार आहे कारण 3 फलंदाज खूप लवकर बाद झालेले आहेत. अगदी स्वस्तात तंबूत परतलेले आहेत. प्रत्येक बॉलवर जर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला तर आणखी काही फलंदाज बाद होताना देखील दिसतील कारण समोर आक्रमण खूप छान आहे. योगेश कोहलीनं आपल्या षटकाला सुरुवात केली. यानंतर अजय आणि प्रतीक यांसारखे चांगले डावखुरी गोलंदाज देखील या टीमकडे आहेत. जबरदस्त भेदक मारा आहे चौदरपाडा टीमकडे. स्विंग अँड मिस चांगला बॉल. योगेशच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्याकडे खूप चांगले ऑफ कटर आहेत. ऑफ कटरचा खूप सुरेख वापर तो करत असतो आणि हा बॉल पहा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पिच केला त्याने आणि टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. सुरेख ऑफ ब्रेक बॉल. हो नक्कीच जबरदस्त ठिकाणी मात्र संघाची बांधणी केलेली आहे. आपण नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा संघाचा विचार केला तर म्हणजे सारे जण आपला बेस्ट अँड बेस्ट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत असतात. इथे मात्र पहा थोडसा अकोटप्याचा चेंडू जागा बनवली होती परंतु दिशा मात्र चुकीची निवडली फलंदाज पवनने. चेंडू निघून जाते डिक्लेअर झोनकडे. मित्रांनो लक्षात घ्यायचं यानंतर लकी ड्रॉ असणार आहे. 2 चिठ्ठ्या असतील. 2 मधून एक चिठ्ठी जी उचलली जाईल त्या संघाचा सामना असणार आहे जय हनुमान चौदरपाडा संघासमोर आणि जी चिठ्ठी खाली असेल ज्या चिठ्ठीवर त्या संघाचं नाव असेल तो संघ आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये मात्र धडक देणार आहे. निश्चितच काल देखील आपण असा लकी ड्रॉ केला होता आणि सावध संघाची चिठ्ठी निघाली होती. डावखुरा फलंदाज समोर आहे. चेंडू जास्त उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जातोय. वाईटचा इशारा. एक योग्य निर्णय पंच निरंजन सावंत यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पहा ऑफ कटर होता मात्र तो लेग कटर झालाय डावखुऱ्या बळवंतसाठी. जास्तीत जास्त कटर चेंडूंचा वापर केला जातोय. ज्या पद्धतीनं बॉलिंग रनअप आपल्याला पाहायला मिळतंय असं वाटतंय की खूप वेगानं गोलंदाजी केली जाईल परंतु जास्त वेगाने गोलंदाजी करत नाहीये योगेश. मिश्रण जास्त करण्याचा प्रयत्न करतोय. टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं चेंडू हवेत आहे. लॉंगॉनचा खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. जबरदस्त कॅच. आणखी एक मोठा धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये बळवंतच्या रूपात जय हिंद देवरुंग ए संघाला.
आणि किती बलवंत ज्या फॉर्ममध्ये मागील 2-3 सत्रामध्ये अजून पण जे पाहायचो त्या फॉर्ममध्ये मात्र कुठे दिसत नाही आणि हा सत्र पाहिला तर पूर्णपणे आउटवर्ड फॉर्म आहे. मी त्याला किमान 3 ते 4 स्पर्धेमध्ये फलंदाजी करताना पाहिलं. ती धार मात्र बलवंतच्या बॅटमध्ये पाहायला मिळत नाही. एक वेळ असं होतं की मात्र त्याच्या नावाने गाणं आपल्याला ऐकायला मिळायचं की बलवंत मारतोय ठाणे जिल्ह्यामध्ये सिक्सर. परंतु इथे मात्र या ठिकाणी एकही षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहिला नाही. निराश कामगिरी पाहायला मिळाली. याचं कारण गोलंदाजांचा अटॅक परफॉर्मन्स इथे मात्र चांगला पाहायला मिळतोय. निश्चितच आणि व्हिडिओ देखील वारंवार पाहिल्या जातात की काय स्ट्रॉंग झोन आहे, काय स्ट्रॉंग पॉईंट आहेत, काय वीक झोन आहे, वीक पॉईंट आहेत बलवंतचे आणि त्यानुसारच त्याच्या विरोधात आता गोलंदाजी देखील केली जाते. तर कुठेतरी त्याचा फॉर्म हरवलेला आहे या सत्रामध्ये. बलवंतचा फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त एका धावेचं योगदान दिलं आणि थोडा संयम राखणं गरजेचं होतं. मी आधीच उल्लेख देखील केला होता, मात्र संयम दाखवू शकला नाही. धावसंख्या 8. यावेळेस वेट करून चांगला पुल पाहायला मिळतोय, परंतु डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग, फेक देखील तेवढीच चांगली आहे गोलंदाजापर्यंत. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळाली आहे बॅट्समन पवनला. पवनने काही धावा जोडलेल्या आहेत. धावसंख्या 4 बाद 9 आणि त्या 9 पैकी 7 धावा पवनच्या बॅटमधून आलेल्या आहेत. नवीन फलंदाज हनुमंत आलेला आहे. पूर्णपणे जबाबदारी ते मात्र आपल्या संघाची स्वीकारावी लागणार आहे आणि आल्या आल्या मात्र पहा बाहुबलीच्या बॅटमधून निघतोय हा बाहुबली षटकार. की जे बळवंत जरूर थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे, मात्र हनुमान चांगल्या टचमध्ये दिसतोय आपल्याला. पहिल्या राऊंडच्या मॅचमध्ये देखील शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना एक दमदार षटकार त्याने जोडला होता आणि संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा त्याने देखील उचलला होता. आणि आता आल्या आल्या ऑफ कटर बॉलला फेकून दिलंय ऑन साईडला 6 धावांसाठी. षटकारानं आपलं खातं उघडतोय हनुमान. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 बाद 15. नक्कीच म्हणजे या ओव्हरचा आपण जर विचार केला तर तब्बल 10 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या तर 5 धावा निलेशने खर्च केल्या होत्या आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र ठिकाणी टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते प्रतीक वाकडे. खूपच छान कनेक्शन पाहायला मिळालं. अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता. ज्याप्रमाणे हनुमानकडे ताकद आहे त्याचप्रमाणे मात्र ठिकाणी ताकदीचा वापर केला आणि टायमिंग सुद्धा लाजवाब. ठीक आहे, कुठेतरी स्वतःवर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. संयमाने खेळी करणं गरजेचं आहे कारण आता मात्र जास्त बॅटिंग ऑर्डर मात्र शिल्लक नाही. या 2 फलंदाजांवर फार मोठी जबाबदारी असेल. तुम्हाला फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर आता मात्र या ठिकाणी 2 षटकामध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. पहा या ठिकाणी चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळतो. या दिशा आपण जर पाहिली तर नक्कीच क्षेत्रसज्ज होते, भूषण होते त्या ठिकाणी. संत त्या चेंडूला मात्र फील करतो, या फेकी करतो. या तत्पुरती मात्र फलंदाजांना एक संधी निर्माण झाली की एक धाव पूर्ण करू शकतील आणि ती धाव इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या पुढे जात असताना 16 या आकड्यावर. प्रतीक देखील एक चाणक्य गोलंदाज आहे. सिटी क्रिकेटमध्ये RD संघाचं देखील प्रतिनिधित्व करतोय या हंगामामध्ये आणि RD संघानं पहिली स्पर्धा आपल्या नावावर केली सिटी क्रिकेटमध्ये. यावेळेस फोर्सिंग स्ट्रोक समोरच्या दिशेनं झेल उडालाय. फिल्डर चेंडूच्या खाली विकेश, कुठली चूक करत नाहीये. सुंदर कॅच आणि फलंदाज माघारी परततोय हनुमान. महत्वाचं आहे. आपण पाहिलं की टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं कट होत होता. खूप उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता. त्याला पुल करण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न झाला होता. मिडविकेटकडे खेळायचं होतं परंतु चेंडू समोर गेला. मिसटाईम फटका होता. हाच बॉल जर कव्हर पॉईंटच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर काही चांगल्या धावा मिळाल्या असत्या, परंतु तसं काही घडताना दिसलं नाही. हनुमानने सुरुवात चांगली केली मात्र लगेच तो देखील बाद झालाय 6 धावा जोडल्यानंतर. परंतु मी म्हटलं होतं की कुठेतरी संयमाची आवश्यकता आहे, कुठेतरी कंट्रोलफुल फलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी मोठ्या फटक्यांचा जो मोह त्याला लाभला होता तो मात्र आवरता नाही आणि चुकीच्या फटक्यामुळे मात्र आपली विकेट त्याने मात्र गमावली आणि आता आपण म्हणू शकतो की जय हिंद देवरुंग संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला आहे कारण त्यांचे जे टॉप ऑर्डरचे फलंदाज आहेत ते मात्र पूर्णपणे माघारी परतताना आता मात्र पवन आणि जितू हे 2 फलंदाज आता मात्र खेळपट्टी पाहायला म्हणता येतं. प्रत्येक वाकडे हा प्रमुख गोलंदाज का आहे त्याचं जागतं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. पहा पुन्हा त्या चेंडू पडल्यानंतर जास्त चेंडू स्विंग प्राप्त झालं कारण उजवी यष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातो. या पंचांचा वाईटचा इशारा. उभंतर धावसंख्येद्वार धावसंख्या 17 धावा. सुरुवातीपासूनच फलंदाजांनी अशा प्रकारे फलंदाजी केली की जणू काही 4 षटकांमध्ये त्यांना 80-90 धावा जोडायच्या आहेत की काय.
चांगला बॉल यावेळेस क्विकर डिलिव्हरी होती, अचूक टायमिंग साधता आलं नाही. चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. कुठली धाव मिळणार नाही या बॉलवर. धावसंख्या स्थिर आहे 5 बाद 17. निम्मा संघ खूपच स्वस्तात तंबूत परतलाय आणि बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते या महत्त्वाच्या मॅचमध्ये. जय हिंद देवरुंग ए संघाची. हे दोन्ही संघ पहिल्याच स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये एकमेकांच्या समोर आले होते. ALCA ट्रॉफीमध्ये नानकर येते आणि ती स्पर्धा मात्र जिंकली होती. ती फायनल मॅच जिंकली होती देवरुंग संघानं. आज चित्र वेगळं दिसतंय. म्हणजे कुठेतरी पलटवार करण्याची क्षमता आणि कुठेतरी वेळ आली आहे असंच आपण म्हणू शकतो या जय. कारण आपण जर आता वर्चस्व पाहिलं या सामन्याचं आतापर्यंत तरी चोदरपाडा संघात थोडंसं वरती पाहायला मिळतोय, कारण त्यांच्या गोलंदाजाने अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे. फलंदाजाने नक्कीच कुठेतरी निराश केलं जय हिंद देवरुंग संघाच्या. परंतु अजून एक 9 चेंडू शिल्लक आहेत आणि ते मात्र जर चांगली फलंदाजी झाली. 8 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो लेग ब्रेक आणि डॉट चेंडूने मात्र चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर 5 गडी बाद 18. आता मात्र वेगवान चेंडू, कनेक्शन सुद्धा खूपच छान, परंतु पहा धाव फक्त मिळेल एकच. स्वतःवर खूप निराश असेल जितू, ज्याप्रमाणे या ठिकाणी कनेक्शन पाहायला मला चेंडू आणि बॅटमध्ये. तर अशा रीती मात्र एक सफल षटक अजूनही समाप्त होतं प्रत्येक वाकडेचं. 3 षटकांची समाप्ती. फक्त आणि फक्त 19 धावा धापलक्यावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडूचा खेळ अजूनही आपण पाहणार आहोत आणि 6 चेंडूमध्ये तुम्हाला जेवढ्या धावा आहेत ते मात्र जोडता येऊ शकतील तेवढ्या तुम्ही धावा जोडू शकता, जेणेकरून तुमच्या गोलंदाजांना एक कॉन्फिडन्स येऊ शकेल की तुम्ही त्या धावांचा संरक्षण करू शकाल. 19 धावा झालेल्या आहेत. किमान 15 धावांपर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, जेणेकरून 35 पर्यंत धावसंख्या जाईल. आणि 35 धावांचं जरी टार्गेट असलं तरी मला असं वाटतं की मॅच रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळेल, कारण जे गोलंदाजी आक्रमण आहे देवरुंग संघाकडे त्यामध्ये देखील भरपूर धार आहे. विजय केणे स्वतः चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आकाश पाटील देखील जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आपण पाहिलं तर त्याची गोलंदाजी वाखाणण्याजोगी असते. तसेच बळवंत देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. आकाश ज्युनियर आहे, चांगले गोलंदाज आहेत. हा बॉल अर्ध्या मनानं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू स्वेअर आहे. वाईडनं सुरुवात केली आपल्या ओव्हरला गोलंदाज अजयनं. आणखी एक लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 5 बाद 20. नक्कीच असं वाटलं होतं की मात्र ठिकाणी हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना, कारण तुल्यभर बॅटिंग लाईनअप होती जय हिंद देवरुंग संघाची. पूर्णपणे या ठिकाणी मात्र ढासाळली. पहा वेगवान चेंडू एसटी बीट झाले त्या ठिकाणी, परंतु एक स्लिपला सुद्धा खेळाडू पाहतोय आपण. फर्स्ट स्लिप तिथे मात्र चेंडू वाढवण्यात आला, परंतु मात्र चेंडूची लाईन चुकीची पाहायला मिळाली वाईटच्या रूपाने. तो स्लिप नसता तर मात्र अजून एक अवांतर धाव इथे मात्र पाहायला मिळाली असती. पहा काय या ठिकाणी मात्र गेम प्लॅन रचला तो तुझ्या. चौदरपाडा संघाच्या कॅप्टनला माहिती आहे की गोलंदाज डावखुरा आहे. टप्पा पडल्यानंतर उजव्या हातासाठी त्याचे चेंडू बाहेरच्या दिशेने कट होत आहेत, त्यामुळेच तेथे स्लिपमध्ये फिल्डर आहे. एज देखील लागू शकते. सुरेख यष्टीरक्षण यावेळेस, परंतु हा बॉल देखील वाईड आहे. लेफ्ट आर्म अराउंड द विकेटचा मारा, परंतु आपण पाहतो की उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू पिच केले जात आहेत आणि आणखी चेंडू बाहेर निघतात टप्पा पडल्यानंतर. सलग 3 वाईट चेंडूंची हाताळणी केली गोलंदाज अजयनं. फलंदाजांवर जे प्रेशर वाढलं होतं ते थोडंसं रिलीज होतंय आणि आता मात्र त्याने अँगल चेंज केलाय. धावसंख्या 5 बाद 22. नक्कीच मोनेच्या रूपाने इथे मात्र गोलंदाज धावा खर्च करतो. या आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि पकडल्यानंतर नक्कीच निलेश जाधव कुठेतरी मात्र गोलंदाज कौतुक करतोय की हा चेंडू चांगला आहे. आणि पहिला डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला, पहिला लिगल चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक दिवस संडे नसतो. प्रत्येक वेळेस बॉल वाईडच जाईल असं नाही. हा बॉल लाईनच्या आतमध्ये होता. क्लोज किपिंग पाहायला मिळते आपल्याला निलेशच्या माध्यमातून. स्लिपमध्ये एक फिल्डर आहे. टॉस बॉल उंच गेलाय. मिस टाइम फटका. चेंडूच्या खाली फिल्डर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सुरेख कॅच. विशाल डाकीने कुठलीही चूक केली नाही आणि जितूची खेळी संपुष्टात आली. नक्कीच इथे मात्र गोलंदाजाने सर्वच फलंदाजांचं स्वागत केलं आहे. ज्याप्रमाणे इथे बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू बराच वेळ हवेत गेला आणि एक संधी निर्माण झाली विशालकडे की तुम्ही चांगला जजमेंट त्या ठिकाणी करू शकता, एक चांगला अनुमान लावू शकता.
आणि योग्य त्या मोमेंटला पाहिलं तर मात्र सुरक्षित हाताची जोडी त्याच्याकडनं पाहायला मिळाली आणि जितूचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आकाश ज्युनियर. सामना करेल पवन. पवन एका बाजूने मात्र लढतोय आपल्या संघासाठी, कारण त्याच्या बॅटमध्ये आपण एक चौकार सुद्धा पाहिलेला आहे. 3 डॉट चेंडू सुद्धा खेळतोय. त्यानंतर सिंगल धावा सुद्धा त्याच्याकडून पार आपल्याला पडतो. इथे मात्र पहा और पिच चेंडू सरळ बॅटने लॉफ करतोय आणि निघून जाईल चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. प्रतीक्षाच करत होता एखाद्या कमजोर बॉलची. फलंदाज पवन आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 15 धावांचं अतिशय महत्त्वाचं योगदान त्याने दिलंय. 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला होता. जेव्हा 3 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते त्याने डाव सावरलाय. यावेळेस कट केलाय बॉल. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय की काय पाहूया. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 29 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि एक फायटिंग टोटलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु ओव्हरऑल आपण पाहिलं तर खूप छान गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे आणि क्षेत्ररक्षण विशेषतः खूप छान झालेलं आहे. चौदरपाडा टीमच्या माध्यमातून कॅचेस चांगल्या पकडलेल्या आहेत फिल्डर्सने. हो नक्कीच अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच आपण 35 असतो की इथे मात्र पाहू शकता. परंतु तोच प्रयत्न इथे मात्र पाहूया आकाश ज्युनियर मात्र करतोय का, की चांगली गोलंदाजी इथे मात्र शेवटच्या क्षणामध्ये अजय मात्र साकारेल. थोडासा फील्ड प्लेसमध्ये चेंजेस पाहायला मिळतोय, कारण लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय खेळपट्टीवर. आपण पाहतो की राजेश पाटील 12वे खेळाडू म्हणून आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. त्यांना देखील निश्चितच वाटत असेल की मी संघात पाहिजेच होतो, कारण त्यांची देखील कुठेतरी उणीव भासते या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग ते करतात. हो नक्कीच. परंतु इथे मात्र पहा बॅटच्या खालच्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श झाला. म्हणजे राजेश सारखा फलंदाज अजय जर 12वा खेळाडू बसतोय तर म्हणजे टीम किती मजबूत आहे. कागदावर मोठं नाव आहे, परंतु नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आपल्याला त्यांच्याकडनं कार्य मात्र चांगलं पाहायला मिळालं नाही. आणि क्रिकेटमध्ये फक्त कागदी घोडे चालत नाहीत. तर प्रत्यक्ष मैदानामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते मॅच जिंकण्यासाठी, आणि तशी चांगली कामगिरी आत्तापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळालेली नाही. हेच सत्य आहे. परंतु अजूनही सामना संपलेला नाही. फक्त ही सामन्यातील आपण एकच बाजू पाहतो, नाण्याची एक बाजू आहे. अजूनही त्यांची गोलंदाजी बाकी आहे. शेवटचा चेंडू फेस करेल फलंदाज पवन. ओहो, जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ ग्लोरियस शॉट. शेवटच्या बॉलवर षटकार. ऊर्जा निर्माण करेल हा षटकार आणि मात्र पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 5 गडी बाद 36 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी चौदरपाडा संघाला 37 धावांची आवश्यकता. या धावांचा कशा रीतीने पाठलाग करेल तर आपण तत्पुरते मित्रांनो आपण या ठिकाणी लकी ड्रॉ करत आहोत. लक्षात घ्या, एका चिठ्ठीवर मुठवल संघाचं नाव आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीवर विजेता संघ आहे. पहिली जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ जय हनुमान चौदरपाडा संघाशी 2 हात करेल आणि जी चिठ्ठी खाली राहील तो संघ आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळेल. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता 2 चिठ्ठ्या इथे मात्र उडवणार आहोत. कुमार दक्ष यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी काढणार आहोत. लक्षात घ्या, जी चिठ्ठी उचलली जाईल 12 सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा जायचं आहे. अजूनही मी अनाऊन्स करतोय, लक्षात घ्या, ही जी चिठ्ठी आहे तो संघ चौदरपाडा संघाशी 2 हात करेल आणि पुढील सामना असणार आहे जय हनुमान चौदरपाडा आणि मकरस्फोट मुठवल. तर लगेच आपण या ठिकाणी मित्रांनो नाणेफेकी करणार आहोत. म्हणजे जो संघ जिंकेल या चालू सामन्यामध्ये तो संघ थेट आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये मात्र धडक मारणार आहे. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण लगेच 2 संघामध्ये नाणेफेकी करून घेणार आहोत. सदुतीस धावांचं आव्हान असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी नक्षत्र इंटरबाजी चौदरपाडा संघाला. जय हनुमान चौदरपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. पंचांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे.
तर मुठवलगावचे पोलीस पाटील उत्तमजी पाटील आपल्याला विनंती करते की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करतोय. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच मकरंद स्पोर्ट मुठवल विरुद्ध जय हनुमान चोदरपाडा. चोदरपाडा संघाचा कॅप्टन प्लीज आपण लगेचच यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. नाण्याची दोन्ही कॅप्टनला माहिती आहे. तर चुदरपाडा संघाकडून इथे मात्र कॉल केला जातोय. ट्रिपल एच ची मागणी केलेली आहे, परंतु आलेला आहे संजय स्मृती चषक. हा नाणा जातो या मुठवल संघाच्या बाजूने. मी मान्यवर विनंती करतो की आपण टॉस इथे मात्र तुमचा मी आभार व्यक्त करतोय. आणि या ठिकाणी टॉस जिंकला या कुमार काय करण्याचा निर्णय. फिल्डिंग. नक्कीच कुठेतरी अजितला दुखापत झालेली आहे, तर या सामन्यामध्ये त्याची तुम्हाला काय उणीव भासेल की नाही. अजितची उणीव 100% भासणार आहे आम्हाला, कारण आमचा ओपनर होता. बघू आता काय होतं. समोरचा संघ पाहिला तर नक्कीच चांगली बॅटिंग त्यांच्याकडे आहे, तर त्या संघाला तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात. अंडर 40. तर एक चांगली मॅच होईल आम्ही अशी अपेक्षा करू शकतो. 100%. तर नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. करणार मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. मित्रांनो टॉस झाला आहे. मकरंद स्पोर्ट मुठवल वन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेंस्ट जय हनुमान चौथेपाड़ा. बैक टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद योगी. खेल की शुरुआत हो चुकी है. पहली गेंद पर एक अच्छा स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से स्लैश कर दिया था. कवर पॉइंट के ऊपर से योगेश ने 2 रन पूरे किए हैं. योगेश कोहली और उनके साथ विक्की, ये 2 प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर 37 रनों का लक्ष्य है 4 ओवर्स में. यह मुकाबला जीतने के लिए नक्षत्रा चौदरपाड़ा टीम के सामने. गेंदबाजी की शुरुआत की है आकाश पाटिल ने. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. और इस बार पहले ही मन बना लिया था. जिस तरह से स्ट्रोक खेला गया है, ऑन साइड में मोड़ना चाहते थे, लेकिन प्रीमेडिटेटिव स्ट्रोक्स बहुत बार हमने देखा है कि खतरनाक भी साबित होते हैं. और काफ़ी निराश है, अपने आप से काफ़ी खपा है वहाँ पर योगेश. जानते हैं कि गेंद उन्होंने ज़ाया की है. एक ऐसी गेंद थी जिस पर वो रन ज़रूर बना सकते थे, लेकिन चूंकि पहले ही मन बना लिया था, कहीं ना कहीं बैकवर्ड स्क्वेयर लेग और स्क्वेरिश मिड विकेट की जो 2 खिलाड़ी है सर्कल के अंदर, उनके बीच में से शायद खेलना चाहते थे या फिर उनके ऊपर से, लेकिन उसमें असफल रहे. एक अच्छा संघर्ष हो सकता है यहाँ से. फाइटिंग टोटल खड़ा किया है देवरुंग टीम ने. कदमों का इस्तेमाल, बेहतरीन स्ट्रोक, जोरदार तमाचा दिया है गेंद पर, कवर के ऊपर से 6 रन. कल्पेश पाटिल ने सम्मान्य कचरू पाटिल साहब की ओर से 200 रुपयों का कैश प्राइज उनके लिए. इस बार इनसाइड आउट ड्राइव करना चाहते थे. अच्छी गेंद, अच्छी रफ्तार, बढ़िया नोकझोंक है गेंद और बल्ले के बीच में. गेंदबाज भी एक ऐसे गेंदबाज है जो कभी भी पसंद नहीं करते हैं उनकी गेंद पर बड़ा स्ट्रोक. बहुत ही सफल गेंदबाज माने जाते हैं. जहां तक देवरुंग टीम का सवाल है, आकाश पाटिल. पहली गेंद पर 2 रन आए, फिर डॉट गेंद, फिर छक्का, फिर डॉट गेंद. इस तरह से 8 रन बने हैं पहली 4 गेंदों में. पावर प्ले चल रहा है. पावर प्ले का पूरा फायदा उठाने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज योगेश. विकी को अभी तक स्ट्राइक नहीं मिला है. एक लॉन्ग ऑफ है और एक काउ कॉर्नर. इस बार ऑन साइड में टर्न करने की कोशिश, वहीं पर लुढ़क कर रह गई गेंद. ओ डायरेक्ट हिट लगता तो काम तमाम हो सकता था वहां पर बैट्समैन विकी का. लेग बाय के जरिए ये रन चुराते हुए दोनों भी बल्लेबाज. काफी ज्यादा जोखिम उठाया गया था. गेंद यदि स्टंप्स पर लगती तो निश्चित रूप से मुझे लगता है कि विकेट का पतन हो जाता, लेकिन किस्मत अच्छी कि निशाना चूक गया और बाल बाल बच गए विकी. विकी भी बहुत ही खतरनाक बल्लेबाज है. इस सीजन में वो भी अच्छा कार्य कर रहे हैं अपनी टीम के लिए. स्कोर इस समय 9 रन और आवश्यक रन रेट यदि हम देखें योगेश तो 9.25 रन प्रति ओव्हर का आहे. हो नक्कीच. आणि मात्र या ठिकाणी पाहिल्या तर चांगली सुरुवात पाहायला मिळते नक्षत्र एंटरप्राइज चौदरपाडा संघाच्या माध्यमातून. पहा काय वेगवान चेंडू इथे मात्र हाताळलाय आकाश पाटीलने. शेवटच्या चेंडूवर मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त. बिनबाद 9 धावा, टार्गेट आहे 37 धावांचं. तर नक्कीच मित्रांनो या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर खूपच अतिशय भव्य आणि दिव्य ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. पहिल्या क्रमांकासाठी जे आमचे स्पॉन्सर आहेत सन्माननीय
कस्तुरजी पाटील त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या क्रमांकासाठी जी सुंदर ट्रॉफीज आहे ती आम्हाला लाभलेली आहे आजचे बड्डे बॉय सन्माननीय खंडूजी पाटील याचकडनं त्यांचा मी सुद्धा आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी आम्हाला ट्रॉफीज लाभलेले आहे सन्माननीय सावतगावचे समाजसेवक लक्ष्मणजी बालू पाटील याचकडनं त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी जे आम्हाला ट्रॉफीज लाभलेले आहे देविदास मधुकर पाटील यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जे मान्यवरांसाठी सन्मान चिन्ह आहेत जे आम्हाला लाभलेत वाचेरगावचे माजी सरपंच आणि प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विश्वास शेठ अनंत पाटील यांच्याकडनं त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जे आपण ही स्पर्धा मित्रांनो टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहतोय त्यासाठी आम्हाला खूप चांगला योगदान लाभलेलं आहे रुपेश पाटील यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर ज्या पाण्याची सुविधा देणारे आमचे दानशूर व्यक्तिमत्व खंडूजी पाटील यांचं मी आभार व्यक्त करतोय आणि सर्व चेंडूंचे आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत शनिवारजी पाटील याचकडनं मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. क्या बिल्कुल, और साथ में इस टूर्नामेंट में बेस्ट बैट्समैन के लिए एक आकर्षक बल्ला भी दिया जाएगा मिस्टर किरण मात्री की ओर से, उनके भी हम विशेष आभारी है. पहले ओवर में 9 रन आए हैं और ऐसे लगता है कि मैच बनेगा, मैच रोमांचक स्थिति में पहुंचेगा क्योंकि 18 गेंदों में यहाँ से जीतने के लिए 28 रनों की ज़रूरत है, लेकिन विकेट्स निकालने होंगे कहीं ना कहीं गेंदबाजों को. नया ओवर लेकर आकाश जूनियर लॉफ्ट कर दिया है ऑन द राइज, बहुत ही शानदार टाइमिंग के साथ, लेकिन फील्डर है वहां पर, बढ़िया कैच, बलवंत ने कोई गलती नहीं की. शेवटच्या मोमेंटपर्यंत मात्र चेंडूवर लक्ष केंद्रित केलं आणि ऐन वेळी मात्र हातांची जोडी पाहायला मिळाली. ऊंचाई कहीं ना कहीं स्ट्रोक में ज्यादा थी और देखिए जहां पर स्ट्रोक खेला गया था लॉन्ग ऑन और मिड विकेट के बिल्कुल बीच में, वहां पर बाउंड्री भी थोड़ी लंबी है, वो सबसे लंबा कोना है मैदान का और उसी कोने में कैच लपका गया बलवंत द्वारा. विकेट की तलाश थी, विकेट की जरूरत थी, वो विकेट दिला दिया है आकाश जूनियर ने. यही इनकी खासियत है, विकेट चटकाते रहते हैं. अगली गेंद का सामना करते हुए विक्की, थोड़ा सा क्रॉस बैटेड शॉट खेलने का प्रयास, इनसाइड एज लगा है, 1 रन जरूर मिलेगा. स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ नक्षत्रा चौधरपाड़ा टीम का 10 रन 1 विकेट के नुकसान पर. यहाँ से सूझबूझ भरी बल्लेबाजी की भी आवश्यकता है. हमने देखा कि देवरुंग के बल्लेबाजों ने काफ़ी जल्दबाजी की, खासतौर पर टॉप ऑर्डर के बल्लेबाजों ने लंबे लंबे शॉट्स खेलने के प्रयास में आउट हुए, लेकिन पवन ने अच्छी बैटिंग की, 22 रनों का योगदान दिया और एक सम्मानजनक एक फाइटिंग टोटल की तरफ अपनी टीम को लेकर चले गए. कहीं ना कहीं पवन ने मौका दिया है अपनी टीम को इस मैच में वापस लौटने का और मैच कहीं ना कहीं जीतने का भी मौका हो सकता है. हो नक्कीच आणि कदाचित जर जय हिंद देरुण संघ हा सामना जिंकतोय तर नक्कीच पवनची ही खेळी न विसरणारी असणार आहे. ज्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या संघाला मात्र त्यांनी कमबॅक करून दिलाय, परंतु या ठिकाणी गोलंदाज आकाश ज्युनियर खूपच छान कामगिरी करतो. या विशालच्या बॅटमध्ये खूपच चांगला फटका पाहायला मिळतो, या उंची जास्त आणि अंतर सुद्धा चांगला प्राप्त अगदी आमच्या समोरच्या कक्षाला और वो सही साबित होता हुआ जिस तरह से वन डाउन खेलने के लिए भेजा गया है. क्रॉस बैटेड हिट था लेकिन कमाल की टाइमिंग, वाइड डिप मिड विकेट के ऊपर से ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर भेज दिया गेंद को, बहुत ही लंबा ऊंचा सिक्सर. काय फलंदाजी करतोय आज विशाल टाकी. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहिले तर नक्कीच खूपच छान कामगिरी त्याने केली होती आणि इथे मात्र पाहतोय की पहिला विकेट नक्कीच गमावला आहे चौधरपाडा संघाने, परंतु नक्कीच या ठिकाणी आपल्या संघाला पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न करतो. या जी हाँ, पहले राउंड के मैच में मैन ऑफ द मैच भी बने थे, 20 रन बनाए थे गावदेवी लोनार्ड के विरुद्ध, उसमें भी उन्होंने 2 खूबसूरत छक्के जड़े थे और ज़्यादातर हम देखते हैं कि वो छक्कों में डील करते हैं, बड़े ही विस्फोटक बल्लेबाज है. सिली पॉइंट पर फील्डर पुल करने का प्रयास मिस टाइम कर बैठे थे, लेकिन किस्मत अच्छी कि डिक्लेयर जोन में गेंद चली गई. वहाँ पर लेग स्लिप नहीं है, लेग स्लिप होती तो शायद कुछ बात बन सकती थी. 1 रन से स्कोर आगे जाता हुआ 17 पर पहुंच चुका है. यहाँ से और 20 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए नक्षत्रा एंटरप्राइजेस चौधरपाड़ा टीम को. सुरुवात पहिली तर आकाशने विकेट्सने केली होती, परंतु त्यानंतर धावा जास्त खर्च केल्या, कारण एक षटकार सुद्धा पाहिला या ओव्हरमध्ये. विकेट्स घेणं तुम्हाला फार इम्पॉर्टंट असणार आहे, कारण आपण जर पाहिलं तर कुठेतरी आता मात्र त्या धावांचा पाठलाग करताना चौधरपाडा संघ जो एक दडपण निर्माण झाला होता तो मात्र कुठेतरी षटकारानंतर थोडासा मात्र रिलीज झाला आहे.
इथे मात्र आता मात्र ऑन साईडला खूपच छान फटका आणि मात्र चेंडू निघून जाईल. काय क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. खरोखरच आपल्या संघासाठी किमान मी तर म्हणेन 5 धावा वाचवलेल्या आहेत की 4 धावा पाहूया. आए, जबकि 6 विकेट्स भी गिरे थे, लेकिन ज़बरदस्त फील्डिंग। देखिए बल्लेबाजी का मौका नहीं मिला, कोई बात नहीं, वो फील्डिंग में अपना योगदान देते हुए अपनी टीम के लिए और कहीं ना कहीं +5 उनके नाम के आगे करना चाहिए। 5 रन उन्होंने बनाए ऐसे कहा जा सकता है, जिस तरह से 5 रन बचाए है। खरोखरच खूपच छान इथे मात्र क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र पाहायला मिळाला. आता मात्र चेंडू खाली राहतो या परंतु मात्र दिशांना चेंडू आहे पण त्याचा वाईटचा इशारा नाही की तो अजय हरेशचा जिकर केला या ठिकाणी फलंदाजीसाठी आला नाही. कारण आपण जर हरेशची फटकेबाजी पाहिली तर जास्तीत जास्त तो एक्सटेंजच्या पाठीमागे धावा जोडत असतो. या फाईन लेग असेल, थर्ड मॅन असेल, लॉंग लेग असेल, त्याच संघाने मात्र या मैदानावर त्याला मात्र फलंदाजी संधी मिळाली नसावी. जी बिल्कुल, ये भी एक कारण हो सकता है। स्विच इट भी बहुत ज़्यादा खेलते हैं वो। बढ़िया गेंद, परफेक्ट यॉर्कर, छोटी बैकलिफ्ट से डिग आउट किया है ऑफ साइड में। दूसरे का प्रयास होता हुआ दूर से फील्डर आ रहे हैं और 2 रन चुरा लिए। बहुत ही ज़बरदस्त तालमेल, अच्छा क्रिकेट, बहुत अच्छी गेंद थी, लेकिन उस पर भी 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज विशाल। सूझबूझ भरी बल्लेबाजी देखने को मिल रही है। एक बड़ा शॉट खेला है उन्होंने, उसके बाद एक सिंगल और एक डबल, 9 पर बैटिंग करते हुए टीम का स्कोर 20 रन, 21 रन बने हैं। 21, 2 ओवर की समाप्ति, 21 पर 1। नक्कीच आता मात्र आपण जर समीकरण पाहिले तर 12 चेंडू आणि 16 धावींची गरज असणार आहे. तर या स्पर्धेला आणि कॉमेंट्री पॅनलसाठी आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर यांच्याकडनं मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सर, यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावींची गरज. यानंतर मित्रांनो आपण आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच पाहणार आहोत. मकरस्फोट मुठवाल विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. आज चौदरपाडा गावातील 2 संघ आपण पाहतो. एक संघ इन ॲक्शन मध्ये आहे, थोडासा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु एक दुसरा संघ आपल्याला यानंतरच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. सायंकाळचं सत्र आपण पाहतो या ठिकाणी आणि आता मात्र प्रेक्षकांची सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त गर्दी इथे मात्र पाहायला मिळते या. आणि उद्या मात्र या ठिकाणी मात्र जागा सुद्धा नसेल कारण सुपर संडे आहे आणि त्यानंतर एक मेजवानी सुद्धा आहे विनामूल्य. तुम्हाला नक्की तिथे तुम्ही लंच करू शकता आणि संकल्पना संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या माध्यमातून असणार आहे. फ्री जेवण असेल उद्या सर्वच क्रीडा रसिकांसाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात, फुल अँड पॉवरफुल, जबरदस्त फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. कहीं ना कहीं ये रणनीति गलत मानी जा सकती है गेंदबाज द्वारा। पटकी हुई गेंद, शॉर्ट पिच गेंदबाजी हमने पिछले ओवर में भी देखा कि बहुत बढ़िया पुल शॉट खेला था, वो छक्का हालांकि बचाया था हरीश ने, लेकिन फिर से हमने देखा कि विजय ने इस बार उनको शॉर्ट पिच गेंद दी, मौका दिया और उस मौके का फायदा उठाते हुए बल्लेबाज विक्की। समीकरण आसान होता हुआ इस बार बहुत ही बढ़िया गेंद ब्लॉक होल में किसी तरह से उसको खदेड़ कर निकाला है। थोड़ा सा मिसफील्ड, गेंद मिड ऑन की तरफ जा रही है, यहाँ पर मौका बन सकता है। ओ हो, क्या चल रहा है मैदान में, दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर और अभी भी मौका है। बैट्समैन रन आउट, विशाल का विकेट यहाँ पर गिरता हुआ। की या ठिकाणी माघारी पडतो या विशाल डाकी. लागणारा हा दुसरा झटका नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला. धावसंख्या आपण पाहू शकता 2 गडी बाद 28. विजयासाठी आता मात्र फक्त 9 धाब्यांची गरज असणार आहे. जी हाँ, 9 रन चाहिए और गेंदे अब 10 बची है, यानी कि गेंदे ज़्यादा है, रन कम चाहिए, लेकिन खेल है क्रिकेट का और ख़ासतौर पर इस मैदान पर तो कभी भी कुछ भी हो जाता है। कई बार ऐसा हुआ है, लेस देन रन बॉल इक्वेशन भी टीमें बना नहीं पाई है।
कल के अंतिम मैच में नानकर टीम 12 गेंदों में 11 रन नहीं बना पाई संजय स्पोर्ट्स सावत टीम के विरुद्ध। अच्छी गेंदबाजी करने का प्रयास, पिछली गेंद बहुत बढ़िया थी, यॉर्कर लेंथ। इस बार स्लॉट में स्विंग कर दिया है ऑन साइड में, गेंद को तारामंडल में भेज दिया, 6 रन। ला मात्र विकीकडनं आणि त्या चुकीच्या डिसिजनमध्ये पाहिलं तर विशाल हा फलंदाज बाद झाला, परंतु विकी सांगतो की तुम्ही घाबरू नका, मी आहे खेळपट्टीवर. आणि गोलंदाजांवर मात्र पूर्णपणे हल्लाबोल चढवला जातोय. षटकार पाहिला आपल्याला या चेंडूवर. अजून मात्र या ठिकाणी पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता, खराब लेंथ होती, परंतु वेग जास्त होता, त्याचमुळे पाहिले की टायमिंग हवं तसं झालं नाही आणि चेंडू सरळ निघून जातो या डिक्लेअर झोनकडे. धावसंख्या या सिंगलने पुढे जाते या 35 आकड्यावर आणि याचा मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज. विजय कहने के लिए ये मैच काफ़ी बुरा घटा है। एक तो पहली ही गेंद पर मैच के वो कॉट बिहाइंड आउट हुए और वहाँ से ही पारी लड़खड़ा गई थी देवरुंग टीम की। गेंदबाजी में भी उतना प्रभाव नहीं छोड़ पाए हैं। राउंड द विकेट, फुल टॉस, मैच फिनिश, बहुत ही लंबा 6। हस्तांदोलन केल्यानंतर तुम्हाला मैदान सोडायचं आहे. प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, कारण लगेच सामना इथे मात्र सुरू होणार आहे मित्रांनो. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. त्याने सुरेख गोलंदाजी केली. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 5 धावा खर्च करत 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि तोच ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारणारा खेळाडू, अर्थात निलेश जाधव. पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये हस्तक्षेप होत आहे, हस्तांदोलन केला जातो या दोन्ही संघांच्या खेळाडू दरम्यान. पूर्णपणे जय हिंद देवरुंग संघाने निराश केलं या मॅच मध्ये. तुम्हाला नक्कीच पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर चला निलेश, या आपण सामन्यावर